रव्याप्रमाणे बारीक खारीक पावडर। हिवाळ्यामध्ये लाडू बनवण्यासाठी तसेच पौष्टिक शिरा बनवण्यासाठी किंवा शुगर फ्री गोड खाण्यासाठी, वजन कमी करायचं असेल, गोड खायचं नसेल त्यावेळेस एकदम पौष्टिक नॅचरल गोड खाण्यासाठी। काही जणांना बीपीचा त्रास असतो तर काही जण हेल्थ कॉन्शियस असतात म्हणून साखर खात नाहीत, तर त्यावेळेस खारीक पावडरचा वापर केला जातो। त्यासाठी पिठाप्रमाणे बारीक खारीक पावडर बनवणार आहोत आपण। इथे खारीक फ्रीजमध्ये सुद्धा ठेवणार नाही आणि कपड्यामध्ये सुद्धा फोडण्याची गरज नाही। खारीक पावडर बनवण्याची अगदी साधी आणि झटपट पद्धत आहे। त्यासाठी मी इथे पाव किलो खारीक विकत आणलेली आहे। बघा, खारीक सुरुवातीला स्वच्छ करून घ्यायची, म्हणजे बराच वेळेस खारीकला थोडीफार घाण चिपकलेली असते तर ती काढून टाकायची। खराब खारीक असेल तर ती सुद्धा काढून टाकायची। आणि बराच वेळेस खारीक खूप ओली असते, अशा वेळेस खारीक सुकवून घ्यायची। आता सध्या उन्हाचं प्रमाण सुद्धा चांगलं वाढलेलं आहे, त्यामुळे खारीक उन्हामध्ये सुकवून घेतली तरी चालेल। मात्र खारीक फ्रीजमध्ये ठेवायची नाही। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर बघा, ज्यावेळेस आपण खारीक फ्रीजमध्ये ठेवतो आणि बाहेर काढतो, खारीक खूप चिकट होते। मी ही खारीक फ्रीजमध्ये ठेवली होती, फ्रीझरमध्ये ठेवली होती आणि बाहेर काढल्यानंतर ती खूप चिकट झालेली आहे। कारण फ्रीजमधून बाहेर काढल्यानंतर त्याच्यावरती मॉइश्चर जमा होतं आणि खारीक खूप चिकट होते। आता ही खारीक मी अर्धा तास उन्हामध्ये गरम करून घेतलेली आहे। बराच वेळेस ऊन नसतं, अशा वेळेस खारीक उन्हामध्ये गरम करून घेतली नाही तरी चालेल। आता ऊन पडत आहे म्हणून मी अर्धा तास खारीक उन्हामध्ये ठेवून गरम करून घेतली। आणि बघा, एका कपड्यावरती खलबत्ता उलटा ठेवलेला आहे आणि त्याच्यावरती एक एक खारीक ठेवून आपल्याला फोडून घ्यायची आहे। खारीक खूप कडक केलेली नाही, थोडीशी नरम आहे म्हणून खारीक पटकन फुटते। कडक केल्यानंतर खारीक ज्यावेळेस आपण फोडतो त्यावेळेस खारीक बरोबर खारीकच्या आतली बी सुद्धा फोडली जाते। आणि खारीक फोडल्यानंतर बघा, खारीकला असलेलं फूल आणि त्यातील बी साईडला काढून घ्यायची। फक्त फोडण्याआधी खारीक आपल्याला खूप कडक करून घ्यायची नाही, म्हणून जास्त वेळ खारीक उन्हामध्ये सुद्धा ठेवायची नाही। खारीक नरम असतानाच फोडून घ्यायची, म्हणजे खारीक पटापट फुटते आणि खारीकच्या आतील बी सुद्धा फुटत नाही। आणि असं केल्यामुळे आपण खारीकला असलेले सगळे फूल आणि खारीकमधील सगळ्या बिया सुद्धा साईडला करू शकतो। मी ते सर्व खारीक फोडून एका साईडला ठेवून घेतल्या आणि नंतर सगळ्या खारीकमधील बिया काढून घेतल्या आणि फुलं सुद्धा साईडला करून घेतले। बघा, घेताना आपल्याला आवडते ती खारीक घ्यायची। थोडीशी जाडसर खारीक असली तर जास्त प्रमाणामध्ये खारीक पावडर तयार होते। म्हणजे खारीकच्या आतील बी सोडून जो वरचा भाग आहे तो थोडासा जाडसर घ्यायचा। आणि खारीक बघा, फोडल्यानंतर मी खारीकचे तुकडे सुद्धा करून घेतलेले आहेत। खारीक नरम असल्यामुळे लगेच आपण हाताने त्याचे तुकडे करू शकतो। खारीक खूप कडक करून घेतली किंवा खूप वेळ उन्हामध्ये ठेवली तर खारीक कडक होते आणि मग नंतर हाताने सुद्धा या पद्धतीने तुकडे करता येत नाही। फोडलेल्या खारीकचे हाताने तुकडे करणे हे ऑप्शनल आहे, फक्त मिक्सरमध्ये पटकन बारीक होण्यासाठी, आणि मला सवय आहे म्हणून मी या पद्धतीने खारीकचे तुकडे करून घेतलेले आहेत। गेल्या 20 वर्षापासून मी या पद्धतीने खारीक बारीक करते, त्यामुळे मला सवय झालेली आहे। आणि बघा, फक्त 7 ते 8 मिनिटांमध्ये खारीक फोडून त्यातील बिया सुद्धा काढून झालेल्या आहेत। आता इथे पाव किलो खारीक आहे म्हणून मला कमी वेळ लागला। जास्त प्रमाणात खारीक असेल तर एखादा जण मदतीला घेऊ शकता। मात्र या पद्धतीने खारीक पावडर बनवण्यासाठी अजिबात जास्तीचा वेळ लागत नाही, नक्की ट्राय करून बघा। आता इथे मी हाताने जेवढी खारीक बारीक करता येईल तेवढी करून घेतली। नरम असल्यामुळे खारीक लगेच बारीक होते आणि अजिबात हात सुद्धा दुखत नाहीत। फक्त खूप वेळ जर तुम्ही खारीक उन्हामध्ये कडक करून घेतली तर मग खारीक हाताने बारीक करता येत नाही। बऱ्याच जणांच्या मिक्सरमध्ये खारीक बारीक होत नाही किंवा मिक्सर बंद पडतं, मग त्यांनी या पद्धतीने खारीक हाताने तुकडे करून बारीक करून घ्यायची। म्हणजे खारीकचे जेवढे शक्य आहे तेवढे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे, म्हणजे मिक्सरमध्ये खारीक पटकन बारीक होते। एका खारकेचे 5 ते 6 तुकडे करून घेतलेले आहेत। जास्त प्रमाणात खारीक असली तर थोडासा जास्तीचा वेळ लागेल। खारीकचे जे तुकडे करून झालेले आहेत बघा, कडक ऊन जर पडत असेल तर 2 दिवस ही खारीक उन्हामध्ये गरम करून घेऊ शकता। मात्र ऊन नसेल किंवा घाई असेल, आणि बघा पावसाळ्यामध्ये सुद्धा आपल्याला खारीक पावडर लागते, अशा वेळेस ही खारीक आपल्याला लो फ्लेमवरती फक्त भाजून घ्यायची आहे। तर इथे बघत असाल मी खारीकचे जेवढे शक्य आहेत तेवढे छोटे छोटे तुकडे करून घेतले आणि इथे कढई गरम झालेली आहे। कढई गरम झाल्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवरती ही खारीक भाजून घ्यायची आहे। अजिबात गॅसची फ्लेम हाय करायची नाही, लो फ्लेमवरतीच खारीक भाजून घ्यायची। खारीक खूप काळी होईपर्यंत सुद्धा भाजायची नाही, नाहीतर खारीकचा कलर आणि टेस्ट दोन्हीही बदलेल। 4 ते 5 मिनिटं लो फ्लेमवरती खारीक भाजून घेतली
आणि जे मोठे तुकडे दिसत होते ते भाजता भाजता बारीक करून घेतले. खूप काही लगेच चटके बसत नाही, कारण गॅसची फ्लेम लो आहे आणि मला सवय पडलेली आहे, त्यामुळे मी याच पद्धतीने खारीक भाजता भाजता सुद्धा बारीक करत असते. जे मोठे तुकडे दिसतील ते बारीक करून घ्यायचे आणि केले नाहीत तरी चालतील. खारीक चिकट असल्यामुळे खाली कढईला थोडीशी लागलेली आहे आणि खाली कढईचा कलर फक्त थोडासा डार्क झालेला आहे आणि खारीकवरती सुद्धा हलके हलके ब्राऊन स्पॉट आलेले आहेत. लगेच गॅसची फ्लेम बंद करायची. टोटल 4 मिनटं लो फ्लेमवरती मी ही खारीक भाजून घेतली आणि बघा फक्त खारीक गरम झालेली आहे आणि लगेच मोठ्या ताटामध्ये काढून ही खारीक थंड करून घ्यायची आहे. थंड करताना सुद्धा फॅन खाली थंड करायची नाही आणि फ्रीजमध्ये सुद्धा थंड करायची नाही. खारीक ताटामध्ये काढायची किंवा तुम्ही पेपरवरती सुद्धा काढू शकता आणि थोडीशी पसरवायची आणि रूम टेम्परेचरवरती खारीक थंड होऊ द्यायची. मी किचन वाट्यावरतीच 15 मिनटं खारीक थंड करून घेतली आणि आवाज बघा, खूप काही खारीक कडक झालेली नाही. हलकी हलकीशी खारीक नरम आहे. जास्त वेळ भाजली तर खारीक कडक होईल, मात्र खारीकची टेस्ट आणि कलर दोन्हीही बदलेल. म्हणून फक्त 4 मिनटं लो फ्लेमवरती खारीक भाजून घेतली. पूर्ण खारीक कडक झाली नाही तरी चालेल, थोडीशी खारीक नरम असली तरी चालेल. मिक्सरच्या ज्या भांड्यामध्ये बारीक वाटण तयार होतं किंवा जे भांडं खूप चांगलं आहे त्या भांड्यामध्ये खारीक टाकायची आणि दळून घ्यायची आणि बघा फक्त 2 बॅचमध्ये खारीक दळून झालेली आहे. दळताना 20 सेकंद मिक्सर चालू ठेवायचं, नंतर बंद करायचं, पुन्हा 10 ते 20 सेकंद मिक्सर चालू ठेवायचं आणि बंद करायचं. म्हणजे पल्स मोडवरती खारीक दळून घ्यायची आहे. आता मला इतपत बारीक पावडर हवी होती म्हणून मी इतपत बारीक खारीक करून घेतली आहे. तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा जास्त बारीक खारीक पावडर बनवू शकता. फक्त मिक्सर खूप वेळ चालू ठेवायचं नाही, नाहीतर मिक्सरच्या हीटमुळे ही खारीक पावडरसुद्धा चिकट होण्याची शक्यता आहे. आता इथे बघत असाल लापसीचा जसा शिरा असतो त्या पद्धतीने खारीक पावडर तयार झालेली आहे. या पद्धतीची खारीक लाडूमध्ये, शिऱ्यामध्ये आरामात वापरू शकता. तर इथे बघत असाल कुठेही कपड्यामध्ये गुंडाळून आपण खारीक फोडली नाही किंवा खारीक फ्रीजमध्ये सुद्धा ठेवली नाही. जर रव्याप्रमाणे किंवा पिठाप्रमाणे एकदम खारीकची पावडर हवी असेल तर बघा चाळणीने ही खारीक गाळून घ्यायची आणि जो वरती जाड भाग येतो तो पुन्हा पल्स मोडवरती मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आणि गाळून घ्यायचा. म्हणजे एकदम बारीक खारीक पावडर तुम्हाला भेटते आणि ही खारीक पावडर तुम्ही साखरेच्या ऐवजी गोड म्हणून वापरू शकता. हेल्थ कॉन्शियस आहात किंवा कुणाला साखर खायची नाही किंवा शुगर आहे किंवा BP आहे, ते या पद्धतीने एकदम बारीक खारीक पावडर वापरू शकतात. आणि बघा ही खारीक पावडरसुद्धा पूर्ण थंड करून नंतरच डब्यामध्ये किंवा एअरटाईट कंटेनरमध्ये भरून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता आणि आरामात 6 महिने तुम्ही ही खारीक पावडर वापरू शकता. अजिबात ही खारीक पावडर खराब होणार नाही आणि जर फ्रीजमध्ये ठेवायची नसेल तर 1 महिना ही खारीक पावडर स्टोअर करून ठेवू शकता. खारीक पावडर बनवण्याची खूप साधी पद्धत आहे आणि वेळसुद्धा कमी लागतो. नक्की या पद्धतीने खारीक पावडर ट्राय करून बघा. परफेक्ट खारीक पावडर तयार होईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.